पाहूया ते विस्तृत बातम्या। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला। त्याला कामटेसह साथीदार जबाबदार आहेत असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी जिल्हा न्यायालयासमोर केला। जिल्हा व सत्र न्यायाधीश S.R. पडवळ यांच्या न्यायालयात आजपासून अंतिम युक्तिवादास सुरुवात झाली। त्यात ॲडव्होकेट निकम यांनी घटनाक्रम, गुन्हा लपवण्याचा प्रयत्न आणि पुरावे याविषयी न्यायालयासमोर युक्तिवाद केला। पुढील 2 दिवस हा युक्तिवाद होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सांगलीतच असून CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंदही शनिवारी उपस्थित राहणार आहेत। 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 8 ते 9च्या दरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली। त्यात अनिकेतचा मृत्यू झाला। त्याला जबाबदार हे सारे आहेत असा युक्तिवाद ॲडव्होकेट निकम यांनी सरकारतर्फे करत 3 भागात वर्गीकरण केले। पहिल्या भागात हा गुन्हा उघडकीस कसा आला हे न्यायालयासमोर मांडले। त्यानंतर दुसऱ्या भागात हा गुन्हा लपवण्यासाठी संबंधित कामटे व साथीदारांनी कसे प्रयत्न केले हे सांगण्यात आले। यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी काही वाक्यावर आक्षेप नोंदवला, त्याला ॲडव्होकेट निकम यांनी फेटाळून लावले। त्यानंतर तिसऱ्या भागात अनिकेत कोथळे याच्या मृतदेहाचे अवशेष त्याचेच आहेत हे न्यायवैद्यक तज्ज्ञाकडून न्यायालयात सिद्ध करण्यात आले। त्या संदर्भातील जंत्री आज न्यायालयासमोर देण्यात आली। त्यानंतर 3 मुद्द्यावर आज पुन्हा ॲडव्होकेट निकम यांनी प्रतिपादन केले। त्यात हा गुन्हा कसा उघडकीस आला, गुन्हा लपवण्यासाठी दोघेजण पळून गेल्याची काल्पनिक कथा कामटेने कशी रचली आणि प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याच्यावर कसे दडपण टाकले होते याची सविस्तर माहिती तपास अधिकारी राजन माने, तत्कालीन उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्या पुराव्याचा युक्तिवाद करण्यात आला। पुढील 2 दिवसात आणखी युक्तिवाद केला जाणार आहे। CIDच्या अधीक्षक श्रीमती देसाई, अपर पोलीस अधीक्षक विजय तामाणे, उपाधीक्षक प्रमोद नलावडे, मुख्य तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकार पक्षाला मदत केली। दरम्यान या गुन्ह्यातील संशयित बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व 0 पोलीस झाकीर पट्टेवाले यांना न्यायालयात आणण्यात आले होते। यातील आणखी एक संशयित अरुण टोणे याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे। बचाव पक्षाच्या वकिलांनी निरीक्षक राजन माने आणि उपनिरीक्षक रोहित चौधरी यांचा उलट तपास घेतला होता। त्यात साक्षीदार वेळेत का तपासले नाहीत या अनुषंगाने उलट तपासणी केली होती। या सर्व मुद्द्यावर ॲडव्होकेट निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला। CIDने योग्य पद्धतीने तपास केला असून त्याबाबतची माहिती न्यायालयासमोर पुराव्यानिशी सादर केली। विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आज सलग 110 मिनिटे अंतिम युक्तिवाद केला। यावेळी नवोदित वकिलांसह न्यायालय पूर्णतः भरले होते। शनिवारी ही सुनावणी चालणार असून CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंदही शनिवारी उपस्थित राहणार आहेत।